नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 15 मे शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। तर बघा, नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ प्रभावाने 50% कमी करण्यात आली आहे। परगावी किंवा दौऱ्यावर असताना ताफ्यातील वाहने निर्धारित संख्येपेक्षा जास्त असणार नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांची असेल। तसेच शासकीय तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी आणि परकीय चलनाचे संवर्धन करण्यासाठी मंत्री व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सर्व प्रस्तावित परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत। यापुढे नवीन दौऱ्यांचे नियोजन न करण्याचे आदेश देण्यात आले असून मंत्र्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय विशेष विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळून नियमित विमानसेवेचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत। याशिवाय प्रशासकीय काटकसरीचा भाग म्हणून मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा सार्वजनिक बसने प्रवास करणे अनिवार्य आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात आले। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितले की पंतप्रधान मोदींनी जे काही निर्देश दिले आहेत ते देशहितासाठी आहेत। आपापल्या परीने जे जे करता येईल त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत। नेते मंडळी जेव्हा अशा प्रकारे कृती करतात तेव्हा लोकांपर्यंत ते सहज पोहोचते, म्हणून आम्ही ताफा कमी केला आहे। सर्वांचा परदेशातील प्रवास देखील आम्ही रद्द केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कसे करता येईल, तसेच परकीय चलन बचत कशी करता येईल, हा आमचा प्रयत्न असेल। त्याचबरोबर 15 मे रोजी साताऱ्यात एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचे आधीच नियोजन झालेले असल्याने तो कार्यक्रम आम्ही रद्द केलेला नाही, पण यानंतर पुढील 6 महिने आम्ही शासनाच्या वतीने कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यामुळे हा लाभ नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत होता। पण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून DBTद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। अनेक महिलांना आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजसुद्धा येऊ लागले आहेत। मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यांपासून लाभ प्रलंबित होता, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते। पण आता खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने लाडक्या बहिणी आनंदी झाल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील सरकारी भरती प्रक्रियेत अत्यंत दूरगामी परिणाम करणारा एक मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे। या नव्या नियमावलीमुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा मिळाला असून आरक्षणाच्या गणितात सरकारने मोठा फेरबदल केला आहे। आतापर्यंतच्या प्रक्रियेत राखीव प्रवर्गातील अनेक उमेदवार सवलतींचा लाभ घेऊनही खुल्या गटातील जागांवर दावा करत होते, मात्र सरकारने आता हा लूप होल कायमचा बंद केला आहे। नवीन नियमानुसार जर एखाद्या उमेदवाराने राखीव प्रवर्गातून वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात सवलत घेतली असेल तर त्याला केवळ त्याच्या राखीव कोट्यातूनच नोकरी मिळेल। अशा उमेदवारांना आता ओपन प्रवर्गातील जागा बळकावता येणार नाहीत। या निर्णयामुळे खुल्या गटातील रिक्त जागांवर केवळ त्याच गटातील उमेदवारांची वर्णी लागणार असल्याने स्पर्धा अधिक पारदर्शक आणि न्याय्य होणार आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोगो पायलट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 11,127 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी अर्जाची प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील एक सर्वात मोठी झेप मानला जाणारा 1,14,000 कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. AAM इंटेलिजन्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यात झालेल्या या करारामुळे मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून महाराष्ट्र आता जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे AI केंद्र बनणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मुंबईत एक भव्य इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्यूट हब उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प 100% अक्षय ऊर्जेवर चालणारा असेल. पर्यावरणाचे रक्षण करत तंत्रज्ञानाची नवी शिखरं सर करणारा हा प्रकल्प 500 मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये 2.5 लाख उच्च क्षमतेचे AI चिपसेट्स वापरले जाणार आहेत. ही गुंतवणूक केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याचे स्थान अढळ करणारी ठरणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एका अधिसूचनेद्वारे सरकारने साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे. यामध्ये कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर यांचा समावेश असणार आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी लागू असणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीवरचा दबाव वाढत आहे. त्यामुळे साखर निर्यातीवर निर्बंध घालून देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमती नियंत्रणात राहतील. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला केली जाणारी साखर निर्यात अग्रिम प्राधिकार योजनेअंतर्गत होणारी निर्यात किंवा इतर राष्ट्रांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सरकार ते सरकार स्तरावर केली जाणारी निर्यात यांना लागू होणार नाही. तसेच ज्या साखरेच्या खेपांची निर्यात प्रक्रिया आधी सुरू झाली आहे त्यांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. कौशल्याधारित शिक्षणाला गती देण्यासाठी नवीन कौशल्य केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष 2030-31 पर्यंत औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. परंतु 7 आदिवासी, डोंगराळ व मागास जिल्ह्यात नवीन अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, HMCT, BHOC अभ्यासक्रमाची 17 महाविद्यालये सुरू करण्यास प्राधान्याने मान्यता दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तंत्रज्ञानातील बदल, औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेता शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणात काळानुरूप बदल घडवून आणत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धती अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.